नमस्कार. ठाकरेंच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद करा. निवडणूक अधिकाऱ्याकडे भाजपची मोठी मागणी. महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची काल शेवटची तारीख होती. त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आणि त्यामुळं आपलाच महापौर व्हावा यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या प्रकारे रणनीती वापरून वाटेल तसा युत्या आणि आघाड्या करत किंवा स्वतंत्रपणे लढत उमेदवाराचे अर्ज दाखल केले. यातून राजकीय पक्षाकडून एकमेकांविरोधात कुरघोड्याचं राजकारण पाहायला मिळालं. त्यातच आता भाजपनं निवडणूक अधिकाऱ्याकडे एक मोठी मागणी केली आहे. त्यानुसार ठाकरेंच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्याची विनंती त्यांना करण्यात आली. नाशिकमध्ये हा प्रकार घडला असून निवडणूक अधिकाऱ्याकडे भाजपची मोठी मागणी केली आहे. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचे अर्ज बाद करण्याची विनंती करण्यात आली. या उमेदवाराच्या AB फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्यानं त्यांचे अर्ज बाद करण्याची मागणी भाजपने केली. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे या संदर्भात पत्र लिहून ही मागणी केली आहे. त्यामुळे आता भाजपने केलेल्या मागणीवर निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात यांच्याकडे लक्ष लागलेलं आहे. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात सुनील केदार म्हणतात, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या उमेदवारी अर्जात जोडपत्र 2B फॉर्म जोडणे बंधनकारक आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वच उमेदवारांचे उमेदवारी अर्जात जोडलेल्या जोडपत्र 2 वर डिजिटल स्वाक्षरी करण्यात आली आहे. पण निवडणूक नियमावलीनुसार जोडपत्र 2 वर अधिकृत व मूळ स्वाक्षरी असणं आवश्यक आहे. डिजिटल स्वाक्षरी असलेले जोडपत्र वैध धरता येत नाही. याद्वारे निवडणूक आयोगाच्या नियमाने उल्लंघन झाल्यानं ठाकरे गटाच्या सर्व उमेदवारांचे अर्ज तात्काळ रद्द करण्यात यावेत ही विनंती करण्यात आली. आज 31 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या दरम्यान सुनील केदार यांनी हे पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिले आहे. त्यांनी असे प्रश्न मांडले आहे की भाजपच्या मागणीवर निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतील. सुनील केदार यांनी निवडणूक आयोगाला काय पत्र लिहिले. ठाकरे गटाच्या उमेदवाराचे अर्ज कोणत्या कारणाने बाद होऊ शकतात. जळगावमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराचे अर्ज धोक्यात आहेत का. या प्रश्नाची उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.